हो, आवडेल नक्की. पण ते ऑर्गॅनिकली झालं तर चांगलं जास्त बरं असतं. म्हणजे आम्हा दोघांनाच घेऊन नाटक करायचं आहे म्हणून नव्याने नाटक लिहा. योगायोगानं आपल्याला कधीतरी एक चांगली गोष्ट हाताला लागते. त्यापैकी हे एक. त्यामध्ये माझ्या मित्रांना, माझ्या बहिणीला खूप छळतो. मी लहानपण माझं खूप त्यांच्यासोबत गेलंय कारण त्यांनी आई-बाबांसोबत अनेक सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे मी नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. झी नाट्यगौरव सुरू झाले आणि अभिनयची एंट्री झाली आहे. अभिनय कसा आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? बरं, अभिनय लुक खूप छान आहे. काय सांगशील? क्रेडिट कोणाला जाते किंवा तुझंच असेल तर किती तयारी केली? म्हणजे मी आत्ताच नाट्यगौरवचं आमचं इथे यायच्या आधीच केली आहे मी तयारी त्याची. फार असा काही विचार त्याच्यात टाकलेला नाही आहे. योगायोगानं आपल्याला कधीतरी एक चांगली गोष्ट हाताला लागते. त्यापैकी हे एक. त्यामध्ये माझ्या मित्रांना, माझ्या बहिणीला खूप छळतो. कसं दिसतंय, काय दिसतंय, तर ती त्यामध्ये खूप साथ देते माझी. तर हो, तर ते क्रेडिट सगळ्यांचंच आहे. तुझी बहीण सुद्धा आली आहे आणि आई सुद्धा आली आहे. पूर्ण बेर्डे फॅमिली आली आहे. तर काय, आणि मी तुझी एक स्टोरी पाहिलेली की तू तुझ्या बहिणीला म्हणालेलास, माझ्या कपाडातून कपडे माझे घेणे बंद कर. तर रेड कार्पेटवर येताना ती जसं तू तिला विचारतो तसं ती तुला विचारते का लुक्सबद्दल? नाही. थोडक्यात उत्तर द्यायचं, थोडक्यात सरळ आणि खरं उत्तर द्यायचं तर नाही विचारत. तिला खूप चांगला सेन्स आहे फॅशनचा, त्यामुळे मला विचारायची गरज नाही लागत. पण अभिनय रेड कार्पेट म्हटलं की खूप ग्लॅमरस, युनिक वगैरे असं येतं. पण अभिनयने अटेंड केलेलं पहिलं रेड कार्पेट त्याला आठवते का? किंवा ते कोणतं होतं? काय निमित्त होतं? पहिलं रेड कार्पेट माझ्यामध्ये झी गौरवचंच होतं. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी, एक 8-10 वर्षांपूर्वी मी आईसोबत जेव्हा जायचो अवॉर्ड फंक्शन्सला, तेव्हा रेड कार्पेट अटेंड करायचोच. तर ती रेड कार्पेट त्यावेळेला म्हणजे नॉर्मल असायचं. असे इंटरव्ह्यूज नसायचे. म्हणजे आवडत नाहीत मला असं अजिबातच नाही इंटरव्ह्यूज, बट खूप इंटरव्ह्यूज नसायचे. पण मजा यायची तेव्हापासूनच सवय आहे रेड कार्पेटची. ग्लॅमरस लुक करायची आणि आवर्जून तयार होऊन यायची. ती उत्सुकता लहानपणापासून आतापर्यंत आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. अगदीच. आणि जेव्हा तू सुद्धा रंगभूमीवर पदार्पण केलंस किंवा तुझं नाटक आलं ते सुद्धा खूप छान चाललं. पण अभिनयला असा कोणता एक अभिनेता ज्याचं रंगभूमीवरचं काम खूप आवडतं किंवा त्या कलाकारासोबत एकदा तरी रंगभूमीवर स्टेज शेअर करता आलं पाहिजे असं वाटतं? मला खूप कलाकार आहेत मराठीमध्ये. केवढे कलाकार आहेत. अशोक सराफ सर आहेत, दिलीप प्रभावळकर सर आहेत. माझे अत्यंत आवडीचा अभिनेता, माझ्या अतिशय जवळचा म्हणजे विजय चव्हाण सर. मी त्याला प्रेमानं विजू मामा म्हणायचो. आणि मी लहानपण माझं खूप त्यांच्यासोबत गेलं कारण त्यांनी आई-बाबांसोबत अनेक सिनेमे केलेले आहेत. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की मला त्यांच्यासोबत एकदा काम करायला मिळावं. पण ते माझं दुर्दैव की मला नाही मिळालं. पण करेन लवकरच. माझे खूप सारे यावर्षी टिकमार्क झालेले आहेत. खूप अशी नावं होती ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं, पण मला ती संधी यावर्षी फायनली मिळालेली आहे. सो खूप उत्सुक आहे मी. पण अभिनय, तू आणि स्वानंदी दोघेही आता या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झालात असं म्हणायला हरकत नाही. पण तिच्यासोबत जर एखादं नाटक करायचं झालं तर काय वाटतं? काय टॉपिक असावा किंवा आवडेल का एकमेकांसोबत काम करायला? हो, आवडेल नक्की. पण ते ऑर्गॅनिकली झालं तर चांगलं जास्त बरं असतं. म्हणजे आम्हा दोघांनाच घेऊन नाटक करायचं आहे म्हणून नव्याने नाटक लिहा. त्यात मला ते मला खूप गिमिकी वाटतं. त्यातनं चांगलं नाटक होईलच अशी गॅरंटी नसते. त्यामुळे एक चांगली स्क्रिप्ट उत्तम मिळावी, त्यात आम्हा दोघांचं कास्टिंग उत्तमरित्या बसावं. आम्ही नक्कीच करू, का नाही? थँक्यू सो मच. आणि आम्हालाही आवडेल तुम्हा दोघांना एकत्र बघायला. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.